हे पितरांनो तुम्हाला नमस्कार कर. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळ देवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमो नमः. शिवशनाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज शुक्रवार दिनांक 5 डिसेंबर 2025, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु, अयन दक्षिण, ऋतू हेमंत, मास मार्गशीर्ष, पक्ष कृष्ण. तिथी मित्रांनो आजची प्रतिपदा तिथी आहे. मध्यरात्री 12 वाजून 56 मिनिटानंतर द्वितीया तिथीला सुरुवात होईल. वार शुक्रवार आहे. नक्षत्र मित्रांनो रोहिणी नक्षत्र आहे. सकाळी 11 वाजून 46 मिनिटानंतर मृग नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो सिद्ध योग आहे. सकाळी 8 वाजून 8 मिनिटानंतर साध्य योगाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे 3 वाजून 49 मिनिटानंतर शुभ योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो बालवकरण आहे. दुपारी 2 वाजून 49 मिनिटानंतर कौलव करणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री 12 वाजून 56 मिनिटानंतर तैतील करणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य वृश्चिक राशीत असेल, चंद्र वृषभ राशीत, गुरु कर्क राशीत तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. साडेसातीचा त्रास आपल्याला होत आहे किंवा नाही हे जर जाणून घ्यायचे असेल तर आपण आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून ज्योतिषाकडून जाणून घेऊ शकता. मित्रांनो, जर शनी आपल्याला अशुभ असेल तर आपल्याला त्रास होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आपल्याला त्याची धार्मिक सेवा करावी लागते. मित्रांनो, शुभ असेल तर करण्याची गरज नाही धार्मिक सेवा. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी 6 वाजून 59 मिनिटांनी असणार आहे, तर सूर्यास्त सायंकाळी 5 वाजून 59 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. सध्या अस्तंगत ग्रहामध्ये मंगळ ग्रह हा 10 नोव्हेंबर पासून अस्तंगत होत चाललेला आहे. तर वक्री ग्रहामध्ये गुरु ग्रह हा 11 नोव्हेंबर पासून वक्री होत चाललेला आहे. मित्रांनो, हे दोन्ही ग्रह आपल्याला आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून काय फळ देतील हे देखील आपल्याला ज्योतिषी समजावून सांगतील. मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोड्या अक्षत, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हर ओम शिव शिव शंभो राज्ञा प्रवर्त मानसद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवान शालिवान शके 1947 प्रभादी षष्ठी संवत्सरामध्ये विश्वावसु नाम संवत्सरे दक्षिणायनी हेमंत ऋतू मार्गशीर्ष मासे कृष्ण पक्षे भृगु वासरे रोहिणी नक्षत्रे सिद्ध योगे पालव करणे प्रतिपदा शुभतितो वीर गोत्रात उत्पन्न वेकडाप्पा मोहपात दुरित क्षय द्वाराशी पार्वतीपती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातील संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून द्या. मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 8 वाजून 8 मिनिटांपर्यंत असणार आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे, नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. या धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 5, 12, 13, 14, 15 आणि 16. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक 5 आणि 8. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिनांक 8, 13 आणि 16. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिनांक 8 आणि 15. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिनांक 5, 12 आणि 15. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया. मित्रांनो, उपनयन उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही. विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 5. वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 5 आणि 6. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त आता या मासात नाही. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 5. यामध्ये आपण महादेव ची अर्थात शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करू शकता किंवा महादेवाच्या अवतारांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता. मित्रांनो, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा. घरी करा किंवा मंदिरामध्ये करा, पण दुसऱ्या दिवसापासून आपल्याला या मूर्त्यांवर रुद्राभिषेक घेणे गरजेचे आहे. अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते. मित्रांनो,
तेव्हा गरज असेल तरच आपण देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी मित्रांनो, तर करू नये. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा किंवा पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून मुहूर्तामध्ये कुठल्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये सकाळी 11 वाजून 46 मिनिटानंतर क्षमा करा, पर्यंत सकाळी 11 वाजून 46 मिनिटांपर्यंत यमघंट योग असणार आहे. हा जनन शांती संबंधी यमघंट योग आहे. या वेळेपर्यंत जे काही बालक जन्म घेतील त्यांची जनन शांती ही 12व्या दिवशी करायची असते निवासस्थानी त्यांच्या. आणि जर आपण केले नाही तर यानंतर मात्र आपल्याला मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदलले तर आपण सर्वजण विसरून जातो मित्रांनो. पण बाळाच्या जीवनात, भावी जीवनामध्ये येणारे जे अशुभ घटनांचे तीव्रता जी असते ती कमी होत नाही मित्रांनो. ती कमी करायची असेल तर आपल्याला ही जननशांती करणे गरजेचे आहे. विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा मित्रांनो. प्रतिपदा श्राद्ध कर्म आहे. प्रतिपदा या तिथीवर आपली आई किंवा आपले वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे. विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि पितळ काळामध्ये करा, घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर हजर आहे, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करायचे असतील तर आपण अवश्य सुरू करू शकता. पण पुढे जाऊन ते जर बंद पडतील तर मग मात्र आपल्याला दोष देखील लागू शकतो मित्रांनो. तेव्हा गरज असेल तरच आपण हे कर्मकांड करावे. राहुकाळ सकाळी 10:30 ते 12 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. तेव्हा आपण या 1.5 तासाच्या काळात शक्यतो महत्वाची किंवा विशेष कामे करू नये. जी रेग्युलर आहे तीच कामे करावी मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम शिवशंभो मा